आघाडीची जोडी आहे आणि पहिलं षटक घेऊन येतो आहे तो रितेश. शिवसेना चषक 2025 भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांचं दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या संपूर्ण स्पर्धेसाठी या विभागाचं एक लाडकं नेतृत्व आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. पहिल्या 7 क्रमांकाच्या ज्या आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत त्या आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांनी पुरस्कृत केल्यात. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरचे जे कूलर आहे ते राजेशजी पार्टे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे आणि सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या चंद्रकांतजी पार्टे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. या तिघांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. रितेश जाधव पहिलं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेमध्ये. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय आणि या वेळेला निकेश बैलमारे थोडीशी खराब कामगिरी करतोय. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतायत त्या 4 धावा. संजू हिंदोला हा बॅटर आहे. मोठे फटके मारणारा हा खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये षटकारानं सुरुवात केली, या मॅचमध्ये त्यानं चौकारानं सुरुवात केली आहे आणि मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आज. हा फटका उडवलाय स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, धावतायत क्षेत्ररक्षक लांबून बॉलला कव्हर करेपर्यंत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं 6 धावा स्कोरबोर्डवरती. जीवन 11 पाली सातत्यानं जीवन 11 नावानं बरेचसे संघ खेळत असतात. सचिनजी बैलमारे, जीवनजी बैलमारे जीवन 11 नावानं बऱ्याचशा रायगडमधील ठाण्यामधील संघांना पुरस्कृत करत असतात, परंतु त्यांच्या गावचा जीवन 11 पाली संघ मैदानामध्ये खेळतोय. रितेश थोडासा महागडा आत्तापर्यंत, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फील्ड रेस्ट्रिक्शनचं हे षटक आहे. मिडविकेटला निकेश बैलमारे उभा आहे. एक खेळाडू आपल्याला लॉंगॉनमध्ये पाहायला मिळतोय आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 30 यार्डच्या वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहेत. शपल होऊन खेळलाय या वेळेला निकेश बैलमारे. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच आणि संजू हिंदोळा होतोय बाद. कमॉन डीजे. स्टाईलनं बॅट्समन ऑफस्टम्पच्या बाहेर उभा होता. लांबून बॉलला त्यानं ओढलं, चेंडू हवेमध्ये होता आणि निकेश रिप्लेमध्ये पहा एका हातानं उडता निकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. उडी मारून एका हातामध्ये झेल टिपला. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतला सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये देखील पाहतच राहावा असा झेल आणि पहिला धक्का बसलाय संजू हिंदोळाच्या रूपानं. जो एक घातक बॅटर होता, जो एक आक्रमक बॅटर होता, त्याला मात्र बाद केलंय. पाली संघासाठी ही आनंदाची बाब असेल आणि न्यू बॅटर सुदाम मैदानामध्ये दाखल होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज आतापर्यंत बाद केलाय आणि कमबॅक म्हणता येईल तो रितेश जाधवचा. शांत असं वातावरण. एज लागली आहे पाठीमागच्या बाजूला. आणखीन एक झेल टिपला जातोय आणि आल्या पावली सुदाम देखील माघारी परततोय. 2 बॉलवरती 2 मोठे धक्के बसतायत ते सोमजाई माता मेचकरवाडी संघाला. कमॉन डीजे मितांश. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार का?
विकेट हॅट्रिक घेणं हे गोलंदाजांचं स्वप्न असतं आणि हा पालीचा स्ट्रायकर बॉलर आपलं स्वप्न पूर्ण करणार का? झेल सुटला आहे. काय घडलंय मैदानामध्ये? नितीन बैलमारेकडून चुकी होतीये आणि हॅट्रिकची आलेली संधी मात्र परततीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 फलंदाज बाद झालेत. रायगड, ठाणे, मुंबईमधील एक नामवंत पॅकर अंबिका स्टोअर्स या नावानं मोठमोठ्या संघांना पुरस्कर्ते असणारे, स्पॉन्सर करणारे गौतमजी ओसवाल म्हणजे गोट्या ओसवाल यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 1 ओव्हरनंतर 6 धावा धावफलकावरती कमबॅक केलाय तो रितेश या गोलंदाजानं. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तदनंतर 4 बॉलवरती 2 मोठ्या बॅटरला त्यानं बाद केलंय. कैलास मैदानामध्ये आहे, त्याच्या सोबतीला सिद्धार्थ आहे. कैलास बांगारी मैदानामध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला सिद्धार्थ. मागच्या मॅचमध्ये सिद्धार्थ आणि कैलास यांनी चांगला खेळ केला होता. कैलासच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज आपण पाहिल्या होत्या आणि सिद्धार्थनं देखील चांगली साथ दिली होती. सोहेल भालेकर आणखीन एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतोय. मेचकरवाडीचे सुपुत्र जे चौकमध्ये असतात, सचिनजी मते यांचे जवळचे सहकारी अभिजित लोहकरे यांच्याकडून या स्पर्धेला आणि मेचकरवाडी संघाला शुभेच्छा आल्यात. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर आणि डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलनंतर 6 धावा होत्या आणि आता लगातार 5 चेंडू डॉट पाहायला मिळालेत आणि हे डॉट बॉल, हे मेडन बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर निश्चित रूपाने वाढवणारे असतील. 3 ओव्हरची ही मॅच आहे. फील्ड रेस्ट्रिक्शनचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे आणि आता चांगलं खेळावं लागेल मेचकरवाडी संघाच्या या बॅटर्सना. चांगला फटका, समोर खेळले, ताकदीचा वापर, परंतु त्या ठिकाणी पाली संघाच्या क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड पाहायला मिळालं. आणखीन एक दर्जेदार झेल टिपला जातोय आणि हा 3रा फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. लॉंग ऑफला टॉस केला होता, उडवला होता, परंतु रिप्लेमध्ये पाहिलाय काय झेल टिपलाय. जमिनीला बॉल स्पर्श होता होता प्रवीण जाधवनं एक दर्जेदार झेल टिपलाय. पाली संघाचं कौतुक केलं पाहिजे. फिल्डिंगचं स्टँडर्ड, क्षेत्ररक्षणाचा एक दर्जा त्यांनी दाखवलाय आणि फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लगातार 6 चेंडू डॉट आलेत. 18 चेंडूंचा हा सामना आहे. 18 चेंडूंचं हे सत्र आहे आणि त्यामध्ये 6 चेंडू लगातार निर्धाव आलेत. 3 फलंदाज बाद झालेत. ही मात्र थोडीशी डोकेदुखी ठरतीये. ती सोमजाई माता मेचकरवाडी संघासाठी. चौकचे पवन चव्हाण ही मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. सोहेल भालेकर लेफ्ट हँड राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय. चांगला फटका, जागा बनवली, पाठीमागच्या बाजूला फक्त दिशा दिली आहे आणि एक चांगला फटका. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. ज्या फटक्याची गरज होती मेचकरवाडी संघाला तो फटका पाहायला मिळाला आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 10. ऑफस्टंपच्या बाहेर हा बॅटर शफल झाला, जागा बनवली आणि हलक्या हातानं मनगटाचा वापर करत फक्त दिशा दिली आहे. एक कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला तो बॅटर रोहिदासच्या बॅटमधून. रोहिदास आहे, कैलास आहे, ही चांगली जोडी मैदानामध्ये आहे आणि पालीच्या कॅप्टन एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक बॉल नंतर एकत्र यायचं नाहीये, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आज 11 मॅचेस पूर्ण रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. कर्जत, खालापूर, पनवेल या 3 तालुक्यातील संघ आपल्याला आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये शिवसेना ट्रॉफी 2025 मध्ये पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी सरपंच आदरणीय रोशनजी मोरे, उपसरपंच आदरणीय रोशनजी मोरे, शाखा प्रमुख आदरणीय अतुलजी मोरे, मनोजजी येवले यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. फटका चांगला आहे.
लॉंग ऑफच्या रिझनमध्ये सरळ बाटनं एक फ्लायटेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती येतोय लगातारचा दुसरा चौकार. कौतुक केलं पाहिजे रोहिदास या बॅटरचं. एक फटका त्यानं ऑनसाईडला खेळला आणि हा फटका त्यानं समोरच्या रिझनमध्ये बॉलच्या मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला आणि 18 धावा धावफलकावरती मनोजदादा येवले. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मनोजदादा येवले, आदरणीय विष्णू खैर, शिवाजी ठोंबरे, अमोलजी मोरे, त्याचबरोबरीनं वारणा कांसा फाउंडेशनचे आदरणीय दीपकदादा पाटील, आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब, या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. त्यांचा आपण मनपूर्वक आभार मानूयात भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांच्या वतीनं. 14 धावा धावफलकावरती चौकारांचे हॅट्रिक पाहायला मिळणार का? सगळ्यांचं लक्ष या बॅटरकडे आहे, रोहिदासकडे. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. संजयजी धनावडे, संदीपजी भस्मा, परशुरामजी दाबणे, सागरजी मोरे आमचे रिषभ फार्मचे मालक आहेत, प्रसादजी विचारे या विभागातील एक यशस्वी उद्योजक, विपुलदादा पार्टे, प्रवीणजी मोरे, हेमंतजी उतेकर यांचं मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं आहे. चांगली बॉलिंग आता सोहिलची पाहायला मिळाली. सोहिल भालेकर एक चांगला चौक विभागातील ऑलराऊंडर प्लेयर आहे. 2 चौकार आल्यानंतर त्यानं चांगला कमबॅक केला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 14. अरुणजी दाबणे यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी नेटची व्यवस्था आम्हाला करून दिली. जयदेवजी दरेकर ज्यांना सगळे लाडानं बाबू समोर आहे तो कैलास. मागच्या मॅचमध्ये कैलास फार चांगला खेळला होता. 15 धावांचं योगदान कैलासच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. 2 चांगले चौकार आले होते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये रिव्हर्सचा फटका, शॉट ऑफ द नाईट. गोलंदाजी करण्याचा त्याला चांगला अनुभव आहे आणि त्यानं गोलंदाजाचा बॅटरचा फुटवर्क अगोदरच ओळखला आणि ते हेरून त्यानं एक फुलटॉस, कमी गतीचा फुलटॉस डिलिव्हर केला. डॉट बॉल पाहायला मिळाला. या वेळेला परफेक्ट डिलिव्हरी ऑफ द नाईट. यष्ट्यांचा वेध घेणारा भन्नाट असा यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि 4था धक्का बसलाय तो मेचकरवाडी संघाला. कमॉन डीजे. या वेळेला स्लायडर पाहायला मिळाला, बोटांची जादू पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती मिळते ती केवळ एकच धाव. 21 रन स्कोरबोर्डवरती. अरुणजी दाभणे प्लाय. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच 22 धाव संख्येचं एक टार्गेट आहे आणि 22 धाव संख्येच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर एक सलामी वीर मैदानात पाहायला मिळत आहे. नितीन आणि सोहिल. नितीन आणि सोहिल पहिला सामना अगदी बॅटिंग लाईन एक जबरदस्त तुल्यबल तर पहिल्या सामन्यात दाखवली होती या दोन्ही बॅटरने. परंतु या ठिकाणी जाऊयात आता समोर मेचकरवाडी आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी 2 हात करायचे आहेत. कारण संपूर्ण क्रिकेट आपण पाहतो या दोन्ही मॅचमध्ये एक संघर्षाची झालर जरूर पाहायला मिळाली होती आणि हा संघर्ष मात्र अगदी शंकनात करत होता दोन्ही मॅचमध्ये. परंतु ही तिसरी मॅच अगदी विनर टू विनर पाहायला मिळते. जो जिंकेल त्याचा पुढचा प्रवास सुरळीत असेल. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी गोलंदाजीची तेज रफ्तार सुद्धा यावेळी मेचकरवाडी टीमकडे पाहायला मिळते. सलामीची जोडी आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर नितीन पाहायला मिळतोय.
उजव्या हाताचा फलंदाज सध्या गोलंदाजीला गोलंदाज कैलास बांगारी. इतका स्लोअर बॉल आणि शॉर्ट पिच त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर आज कैलास बांगारी अगदी मी तर म्हणेल या टेनिस पटलावरती आदिवासी क्रिकेट गाजवत असताना आज मैदानात फार मोठ्या चुका कैलास बांगारीच्या माध्यमातून होत आहेत. परंतु इथे अगदी नजाकत भरलेला शॉट होता तो फलंदाजाचा. जास्त श्रम करायची वेळ आली नाहीये ती नितीन बैल मारेला, परंतु अगदी मी तर म्हणेल जागेवरती स्थित राहिले. त्यानंतर जागा बनवली आणि डीप फायनल एक रिझन मध्ये हा मोठा फटका सिक्सर ओपनर ब्लास्ट जरूर पाहायला मिळालाय. फार चांगली बॅटिंग लाईन, चांगला बॉल, ही खरी खासियत आहे कैलास बांगारीची म्हणायला गेलं तर मित्रांनो. परंतु इथे समोर आव्हान तितकं तगडं आहे जीवन 11 पाली टीम कडून. पहिल्याच बॉलवरती समाचार घेत असताना सिक्सर लगावला होता. हे समीकरण फार कमी पाहायला मिळतं, परंतु इथे ब्लास्ट जरूर घडवला, परंतु नंतरचा ब्लास्ट कैलास बांगारीचा. चांगला फटका यावेळी, जबरदस्त, मी तर म्हणेल चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंगॉनचा खेळाडू कोणतीही चुकी करताना दिसला नाहीये आणि परतावं लागेल ते आता या ठिकाणी नितीन बैल मारेला. पहिला हादरा लागलाय जीवन 11 पाली टीमला. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील तर त्याचा बाला बांदळ सध्या बॅटिंग लाईन वरती येतील. वन डाऊनच्या विकेट वरती पाहायला मिळते. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर मित्रांनो अतिशय चांगली स्पर्धा आहे. त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर चांगला संघ, एक स्थानिक लेवलचा संघ जरूर पाहायला मिळतोय मैदानात. मी तर म्हणेल वावरलेच्या मैदानाचा भरपूर अनुभव जीवन 11 पाली टीमकडे असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यात ती दाट शक्यता मी तर म्हणेल. परंतु या क्षणी जर तुम्ही पाहायला गेलं तर कैलास बांगारीचा अभ्यास फार महत्त्वपूर्ण आहे. कारण पहिल्या बॉलवरती षटकार खाऊन कमबॅक करण्याने त्याच बॅटरला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. आणखी एक डॉट बॉल, समीकरणाची एक ओढ पाहतोय आपण. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय राजेंद्रजी कृष्णा पार्टे सरांचं आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थान पडणावा. स्पर्धा म्हटली की अतिथीगण आलेच आणि भारतीय संस्कृती आपल्या व्यासपीठावरती जपली जाते, अर्थातच शिवसेना चषक 2025. चांगला फटका, यावेळी मात्र फ्रंट फूट वरती आले, फटका जरूर लगावलाय, खेळण्याचा प्रयत्न परंतु सिंगल येते. चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने 7 धावा या धावफलकावरती आल्यात. षटकाचा विचार करायला गेलं तर लास्ट बॉल आहे. अगदी जर विचार केला आपण 22 धाव संख्येचं टार्गेट आहे, प्रत्येक षटकाला 7.33ची सरासरी जरूर राखायची आहे. परंतु ही जर गणित इथे या बॉलवरती फार काही सांगून जाईल. ही सरासरी फार महत्वाची आहे. जीवन 11 पाली टीम थोडी अगदी मी तर म्हणेल गोलंदाजी करत असताना खुशीत जरूर होती, षटकार आल्याच्या नंतर सुद्धा खुशीत आहेत, परंतु कमबॅक कैलास बांगारीचं लाजवाब. हेलिकॉप्टर उडवायचं होतं या क्षणी आणि या क्षणी मात्र लॉंगॉन रिजन कडे फटका जरूर येतोय. नाही येतील या 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले. अर्धलक्ष मी तर म्हणे अद्यापर्यंत काबीज केले. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावरती. येणारे 12 बॉल आहेत आणि आता विजयासाठी करायच्या त्या 11 धावा. 22 धावसंख्येचं टार्गेट सध्या जीवन 11 पाली टीमसाठी सेट केलं गेलंय. अकरा धावा धावफलकावरती लागल्यात. 22 धावसंख्येचं टार्गेट, येणारे 12 बॉल, 11ची आवश्यकता. वर्णे टीम आपणास विनंती, आपण जर आला असाल तर त्वरित आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सिद्धार्थ मला वाटते मगाच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने अगदी वरवसे टीमला परतीचा प्रवास करायला भाग पडला होता. मी तर म्हणेल एक चांगला परफॉर्मन्स होता सुबोध भोसलेचा आणि त्याच सुबोध भोसलेची विकेट फार महत्त्वपूर्ण ठरली टर्निंग पॉइंट मॅच मध्ये.
वर्णे टीम या ठिकाणी वर्णे माता वर्णे टीम उपस्थित झालेत. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. या मॅच नंतर आपली मॅच जरूर असेल. सुरेशजी बद्रिके सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. वावरलेचे आमचे उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थान पडावा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. इथे सिंगल जरूर पाहायला मिळते. यस, लेग बाईच्या स्वरूपात एक धावपळकावरती येईल. धावत संख्या टोटल जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. सोमजाई माता मेचकरवाडी आणि त्याच्या विरोधात जीवन 11 पाली टीम. जबरदस्त सामना, तमाम प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटावं असे हे सामने अर्थातच भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर आयोजित शिवसेना चषक 2025. कालची रजनी अफलातून. हा बॉल आलाय डॉट. सिद्धार्थचं कौतुक करावं लागेल. ऐन मुक्याच्या वेळी घंटा कशी वाजवावी ही मगाच्या मॅच मध्ये त्याने दाखवून जरूर दिल्या. परंतु या क्षणी जर अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक सिद्धार्थचा मैदानावरती घडला गेला तर मात्र बरंच काही या मॅच मध्ये मजा पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात. पंचांचा इशारा वाईट. अगदी मी तर म्हणेल फार चांगली गोलंदाजी आहे सिद्धार्थची, परंतु डॉट बॉलची फेकी साकारत असताना थोडीशी चुकी सुद्धा मी म्हणेल. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 22 धावा संख्येचं टार्गेट. षटक क्रमांक 2. आणखी एक डॉट बॉल. अगदी पुढ्यात बॉल फेकला होता. समोर बॅट जरूर भिरकावले परंतु हवेत वार आपल्याला पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच अगदी फार बिग फाईट जरूर पाहायला मिळेल. ज्यांनी कालची रजनी गाजवली आहे ती वर्णे माता वर्णे आणि चालू मॅच मध्ये जो विन होईल चांगला झेल. यावेळी या बॅटरला परतावा लागेल. आणखी एक विकेट जाते. खरं म्हणायला गेलं तर पहिला हादरा लागलाय या षटकामध्ये. येणारे 8 बॉल आणि आता 9 धावा संख्येची गरज आहे. सामना फार अटीतटीचा आहे. अगदी आपण पाहत होतो 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज असताना अगदी त्या 2च धावा खर्च केल्या होत्या याच सिद्धार्थने मगाच्या सामन्यामध्ये. परंतु या ठिकाणी जीवन 11 पाली टीमचा बॅटर समोर आहे आणि या क्षणी मात्र फटका जरूर आलाय. स्क्वेअर लेग रीजन. सिंगल आले. प्रेशर क्रिएट करून देत नाहीये. समीकरण त्यांना सुद्धा माहिती आहे की इथे सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पोचली 14 आकड्यावरती. असंच समीकरण होतं. सेम समीकरण सध्या चालू आहे मित्र म्हणेल. सामना फार सुरक्षेचा. चांगला फटका. यावेळी एलिव्हेशन चांगला आहे. लांबी तितकीच आणि येतोय बिग ब्लास्ट. सिक्सर. संपली ना आता टॉस करायचंय. कोणती मॅच संपली? तू काय भ्रमात आहे? 20 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी अजूनही 2 धावा संख्येची गरज आहे. अर्थातच आपण पाहायला गेलं तर वर्णाई माता वर्णे टीम जबरदस्त पाहतोय आपण. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 8 स्पर्धा ही नवी स्पर्धा खेळतायत आणि या
9व्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची वाटचाल क्वालिफायच्या दिशेने आहेत ना. आतापर्यंत 5 स्पर्धा त्यांनी क्वालिफाय केल्यात, परंतु आज मैदानावरती आहेत. पाहूया कोणता संघ त्यांच्या समवेत येतोय. थोडंसं पारडं आता जड झालंय ते जीवन 11 पाली टीमचं. चांगली बॅटिंग लाईन, षटकार शेवटच्या क्षणी, शेवटचा बॉल सिद्धार्थचा जीव घेणा जरूर ठरला. जीव घेणं नाही तर मी तर म्हणेल संघाला एक बॅकफुटवरती आणून ठेवलं. फलंदाजाला परतावं लागतंय. पहा काय रणनीती आहे. अगदी आठवतंय ना मित्रांनो, ह्याच मंच आहे. कारण सध्या तरी तुम्हाला क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. सगळीकडे आपण पाहायला गेलं तर क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय. मी का म्हटलं, कारण 2 धावसंख्येची गरज आहे. आणि आता सध्या गतवर्षी ISPL गाजवली ती साहिल लोंगलेने कर्जत तालुक्यातून, परंतु त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर यावर्षी साहिल लोंगलेची वर्णी लागलीच. परंतु अजून एक गोलंदाज आपण पाहिलाय, अगदी शिवशक्ती कडाव संघाचा आधार, निवोदित खेळाडू ज्याने जगन्नाथ स्मृती चषक बदलापूरचं गाजवून सोडलं. 2 धावा त्याने सुरुवातीच्या काळात करून दिल्या नव्हत्या. तो नीतू माळी सुद्धा ISPL खेळताना जरूर दिसेल. इथे विनिंग शॉट पाहायला मिळतोय. अर्थातच जीवन 11 पाली टीम विजयी झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि गोड कौतुक असेल ते मात्र सुमजाई माता मेचकरवाडी टीम बाळक थोडीशी, परंतु असो, अगदी बॅटिंग लाईन साकारत असताना थोड्याशा धावसंख्या कमी आल्यात आणि तदनंतर मात्र थोडंसं जीवन 11 पाली टीमची बॅटिंग लाईन सुंदर पाहायला मिळाली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे टॉस केला जाईल. आणि या ठिकाणी आमचे अतिथीगण उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सुरेशजी बद्रिके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.